चॅनल. सो आज आम्ही निघालो आहे. नाव फर्स्ट वी आर हेडिंग टुवर्ड्स पगोडा. तरी आम्ही पोहोचलो आहोत आता पॅगोडा आहे. इथे आमची गाडी पार्क दिसते बघा तुम्हाला. आता आपण इथून चालत जायचंय कारण लास्ट टाइम मी आरोही सोबत आलेली बोटवरून. आय कॅन नॉट सी बिकॉज ऑफ सन. बोटवरून आलेली सो ते दुसरा रस्ता होता अँड आय सपोज कारचा रस्ता दुसरा आहे. इथे पार्किंग फ्री आहे. पोचलो बघा. तर तुम्ही लोक आता इथं बघू शकता की आपण जो आलो आहोत ते आपण आलो आहोत गोराई बीचच्या इथे. ठीक आहे. तर आता आपण गोराई बीचच्या इथे जो विपसना सेंटर आहे तिथं आहोत. तर सम्राट अशोकाच्या टायमाला इथं तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये आपला नॅशनल पार्क झाला. मग त्यानंतर नॅशनल पार्कच्या नंतर तुम्ही जोगेश्वरीला पण आपला बौद्ध विहार आहेत. परत अंधेरीला महाकाली केव्ज आहेत. तर मग ऑलरेडी आपला जो म्हणजे मुंबईमध्ये बौद्ध भिक्षू जे होते ते इथे यायचे विपसना करायसाठी किंवा मेडिटेशन करायसाठी. तर हे सगळं बघूनच हा वाला जो पॅगोडा आहे तो इथं बांधण्यात आला आहे. मे द वर्ड्स ऑफ धमा रिसाउंड थ्रू द अर्थ अँड हेव्हन्स. हे असं घंटी वाजवायचं आहे तिथून. नॉट घंटी, दिस इज घंटा. तर लोक विपसना केंद्रामध्ये येतात शांती भेटायला. मग फायनली आम्हाला शांती भेटली जेव्हा आम्ही लोक इथं खायला आलो. आमचं सुख इथे आहे भाई. आज आम्ही लोक इथं आलो आहे पॅगोडामध्ये. या तर पॅगोडामध्ये आलो आहे. पॅगोडा तुम्ही जो मागे बघू शकता हा बनला म्हणजे 2000 मध्ये बनायला स्टार्ट झाला. 2008पर्यंत म्हणजे 8 वर्ष लागलेला कंप्लीट व्हायला. मग त्यानंतर 2009ला हा कंप्लीट झाला. तर गोएंका करून आहेत त्यांनी हा बांधला आहे जे म्यानमारचे आहेत. तर म्यानमारचे बौद्ध आहेत गोएंका, त्यांना पॅगोडा बांधला. आणि ह्याची खासियत ही आहे की ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर ह्याच्यामध्ये जो गौतम बुद्धांचे काही अवशेष आहेत. तर त्याची मागची स्टोरी ही आहे की जेव्हा गौतम बुद्धांचं निधन झालं मग त्यांच्यानंतर त्यांचा जो शिष्य होता, ठीक आहे, त्या शिष्याने गौतम बुद्धांच्या अवशेषाचे 8 भाग केले. आणि त्या टायमाचे जे प्रमुख जे राज्य होते त्या प्रमुख राज्यांमध्ये ते 8 जे अवशेष होते ते सगळ्यांमध्ये वाटण्यात आले. आणि मग त्या प्रत्येक राज्याने त्यांच्या इथे एक असंच म्हणजे बौद्ध स्तूप किंवा बौद्ध विहार बोलू शकतो बौद्ध स्तूप बांधला. आणि त्या प्रत्येक बौद्ध स्तूपामध्ये ते अवशेष टाकले. मग त्यानंतर सम्राट अशोकने बौद्ध धर्माचा खूप जास्त प्रचार केला. आणि मग त्यावेळेस त्याने जे 8 ठिकाणी जी स्तूप होती तिथून पुन्हा गौतम बुद्धांचे अवशेष घेतले. आणि मग ते अवशेष घेतल्याच्या नंतर पुन्हा ते अवशेष हे वेगवेगळ्या मल्टिपल बौद्ध स्तूप सम्राट अशोकाने बांधले. तर त्यामध्ये ते टाकले गेले होते. मग असंच काही एक बौद्धांचा जो अवशेष आहे तो पुरातज्ञांना भेटला होता. आणि मग जेव्हा हा पॅगोडा जो आहे हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा काही अवशेष या पॅगोडामध्ये देण्यात आले. पॅगोडामध्ये जेव्हा तुम्ही विपसना करायला जाता तेव्हा मधोमध कुठेतरी आहे ना गौतम बुद्धाचे अवशेष आहेत. तर गौतम बुद्धांना जेव्हा बोधिवृक्षाच्या इथं ज्ञान आलं होतं मग ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि मग सिद्धार्थवरून ते गौतम बुद्ध बनले. मग तो जो वृक्ष होता त्या वृक्षाचे काही रोप श्रीलंकेमध्ये घेऊन जाण्यात आले होते. तर 2000पेक्षा जास्त वर्षापासून तो जो वृक्ष आहे
पिंपळाचं झाड जे आहे त्याचं म्हणजे काय बोलतात जतन करण्यात आलं आहे. तर त्याच पिंपळाच्या झाडाचा एक छोटासा हिस्सा आणून इथं जो हा वाला जो पिंपळाचा झाड आहे तो त्याचाच एक अवशेष आहे, अवशेष नाही त्याचाच एक भाग आहे. तर आता आपण चाललो इथे पहिला मेडिटेशन सेंटरमध्ये. तर इथं 10 मिनटाचा तुम्हाला मेडिटेशन करायला भेटतो. तर आता आपण इथं जाऊया. तर स्टार्टिंगला मी बोललो होतो की हे जरा थायलंड चायना विनासारखं दिसतं, पण हा जो आर्किटेक्चर आहे इथला हा म्यानमारचा आहे, बर्मा. तेच आहे, मेल फिमेल सेपरेट असतात. अच्छा तिथे लिहिलंय. ओके. तर तेरे जुदाई का गम में से लेगा मांडिया. तर ह्यांना पण माहिती आहे की जर तुम्हाला शांती पाहिजे तर शांतीसाठी तुम्हाला तुमच्या बायकोपासून अलग व्हायला लागेल. तर 15 मिनटासाठी आम्हाला अलग करण्यात येत आहे. इकडे आम्ही लोकांनी हा जो आनापान ध्यान आहे तो केला आहे. मी 10 मिनटं मेडिटेशन केलं. आतमध्ये बसू शकतो आपण मेडिटेशन करायला, नाही तर बघून डिरेक्टली निघू पण शकतो. पण आम्ही चूज केलं मेडिटेट करायला. बरं वाटलं, थोडं शांती वाटली. समोर ना गौतम बुद्धच आहे. हा आपला अशोक चक्र आहे. आज आम्ही लोकांनी इथं 10 मिनटाचा विपसना केली आहे. तर हा बेसिकली एक विपसना केंद्र आहे. तर इथं खूप सारे यांचे पॅकेजेस असतात. आता आम्ही केला तर जो 10 मिनिट्सचा होता जो फ्री ऑफ कॉस्ट आहे. मग त्यानंतर एक असो 1 डेचा, मग 1 डेचा केल्यानंतर असं एक 3 डेजचा, 9 डेजचा, 15 डेजचा असे अलग अलग विपसना असतात, ज्याच्यामध्ये मीच माझ्या मनात घुसून विचार करतो की मी कोण आहे. तर मग मी कोण आहे हे शोधायसाठी जर तुम्हाला यायचं असेल, म्हणजे तुम्ही कोण आहात, तर तुम्ही तिथं येऊ शकता. आणि इथं जे विपसना करायला येतात त्यांच्यासाठी तुम्ही इथं बघू शकता की म्हणजे असे रूम्स वगैरे हे नाही, म्हणजे या टाईपमध्ये रूम्स वगैरे बनवून ठेवलेत की जिथं जे ध्यान करायला येतात 9 दिवसासाठी 10 दिवसासाठी ते लोक मग इथंच राहतात. विपसना सेंटर गुरुजी निवास. हा गुरुजी निवास आहे. तर जे गुरुजी लोक आहेत ते लोक ह्याच्यामध्ये राहतात. विपसना करायला जे स्टुडंट येतात त्यांचे जे गुरुजी आहेत ते लोक या सेंटरमध्ये राहतात. आणि ह्याच्यात बरोबर मागच्या साईडला स्टुडंटचं हे आहे. आज आपण आलो आहोत पॅगोडामध्ये. ठीक आहे. पॅगोडामध्ये आल्याच्या नंतर आज जगामध्ये युद्ध चालले आहेत. इराण, US, रशिया, युक्रेन. आज या युद्धाच्या जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे. आणि बुद्धाची गरज म्हणजे काय? बुद्धाचे 8 अष्टांग मार्ग तुम्हाला माहिती असले पाहिजे. तर त्यातला होता सम्यक ज्ञान, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक प्रयत्न, सम्यक सती स्मृती आणि सम्यक समाधी. हे 8 अष्टांग मार्ग आणि बुद्धांनी सांगितलेले 4 आर्य सत्य ही आज काळाची गरज आहे. नमो बुद्धाय. तुम्हाला एकच सांगेल की इथं यायचं तर थोडासा दुपारचा टाईम आहे ना तो अवॉइड करा, कारण खालती लादी आहे ना टाईल्स लादी आहे आणि इथं असं काय शॅडो बिडो काय आहे नाही. तर इथं लादी गरम होतं, एकदम गरम होतं. तर एकदम सकाळी नाही तर थोडा संध्याकाळच्या टायमात 3च्या नंतर वगैरे असं या 6 वाजेपर्यंतच फेरी आहे रिटर्न जायला आणि 7 वाजता हे बंद होतं. हां. तर ट्राय करा की एकदम मॉर्निंगमध्ये यायला, नाहीतर 9 वाजता ओपन होतं. 9 वाजता ओपन होतं. तर 8 वाजता तिथं येऊन नाश्ता बिष्टा करा आणि 9 वाजता डायरेक्ट एंट्री घ्या आणि मग त्याच्यानंतर नाही तर संध्याकाळचं या बाई. ठीक आहे. तर आम्ही लोक थंडीमध्ये आणि पावसामध्ये येऊ शकतो. ओके. चला. तर एकदम ब्युटिफुल असा हा गेट आहे. या गेटमधून आता आपण बाहेर जाऊ. बाय बाय.